नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. उरण पनवेल येथील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसून त्याच्यामध्ये अजूनच बिघाडी झालेली आहे. हे चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. उरणमधील सीट ही महाविकास आघाडीने शिवसेनेला दिली होती आणि पनवेलमधील ही सीट शेतकरी कामगार पक्षाला देण्यात आली होती. उरणमधून मनोहर भोईर हे असतील असं डिक्लेअर होतं आणि पनवेलमधून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील हे असतील, हे असं चित्र या ठिकाणी क्लिअर होतं. परंतु उरणमधून प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचा अर्ज भरला आणि इथे मात्र त्यानंतर पनवेलमधून शिवसेनेच्या लीना गरड यांनी देखील अर्ज दाखल केला. यांच्यामध्ये कोण माघार घेईल, कोण माघार घेणार नाही याविषयी सातत्याने चर्चा चालू होती आणि आज शेवटची तारीख असल्या कारणाने 3 वाजता कोण माघार घेते हे चित्र स्पष्ट होणार होतं आणि सकाळीच या बाबतीत बातम्या यायला सुरू झाल्या होत्या. अगदी उरणमधून प्रीतम म्हात्रे हे माघार घेत आहेत असे व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियावर मेसेज चालू होते आणि पनवेलमधून लीना गरड यांना माघार घेण्यासाठी आदेश देण्यात आलेला आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत होतं. अगदी सुरुवातीलाच जेव्हा मी काही ठराविक पदाधिकाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी देखील स्पष्ट सांगितलं होतं की ही प्रक्रिया सुरू आहे, लवकरच लीना गरड यांचा अर्ज मागे घेतलेला असेल ही बातमी तुम्हाला दिसेल. शिवाय प्रीतम म्हात्रे यांच्या बाबतीत देखील ते मागे घेत आहेत अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या. परंतु 3 वाजता जेव्हा या सगळ्या बाबतीत अधिकृत माहिती या ठिकाणी आली त्यावेळेला एक चित्र स्पष्ट झालं की याच्यामध्ये ना शेतकरी कामगार पक्षाच्या प्रीतम म्हात्रे यांनी माघार घेतली, नाही लीना गरड यांनी शिवसेनेची सीट आपली मागे घेतलेली आहे. याविषयी जेव्हा मी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला मला समजलं की शेतकरी कामगार पक्षाची जी उमेदवारी आहे प्रीतम म्हात्रेंनी माघार न घेतल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सीट कायम ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशाच बातमीला अधिकृतरित्या शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर दुजोरा देण्यात आला. त्यांच्याशी मी जेव्हा बोललो तेव्हा मला समजलं की या ठिकाणी प्रीतम म्हात्रे हे माघार घेत नसल्यामुळे आम्हाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले आहे की आपली सीट या ठिकाणी कायम ठेवायची आहे. एक गोष्ट स्पष्ट होत आहे की उरणची सीट शेतकरी कामगार पक्षाने भरल्यानंतर हा सगळा तिढा या ठिकाणी निर्माण झाला अशी चर्चा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होती. आज हे चित्र क्लिअर होईल असं वाटलं होतं किंवा याच्यामध्ये आघाडीमध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सकाळी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत किंवा शरद पवार यांनी स्पष्टरित्या सांगितलं की जे उमेदवार या ठिकाणी बंडखोरी करत आहेत किंवा ज्यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे त्या अशा बंडखोर उमेदवारांना त्यांनी माघार घ्यावी अशा रीतीच्या सूचना दिलेल्या आहेत. जर त्यांनी उमेदवारी माघार घेतली नाही तर आम्ही त्यांच्यावर या विरोधात कारवाई करू अशी भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्याच बाबतीत जेव्हा त्यांना पनवेलच्या विषयी विचारण्यात आलं तर त्यावेळी त्यांनी क्लिअर केलं की या बाबतीत देखील आमची बैठक शेतकरी कामगार पक्षासोबत झालेली आहे आणि त्यानुसार उरणची सीट ते मागे घेतील आणि त्यावेळी आम्ही देखील इथली पनवेलची सीट मागे घेत आहोत. खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेमध्ये ते कुठेही स्पष्टपणे बोलत नाही की आम्ही पनवेलची सीट तशीच बिनशर्त मागे घेत आहोत. त्यांचा शब्द तोच होता की उरणची सीट शेतकरी कामगार पक्ष मागे घेईल आणि आम्ही देखील पनवेलची सीट मागे घेऊ. परंतु या सगळ्या चर्चेचा अर्थ काय लावण्यात आला या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की चर्चा अशी व्हायला लागली की उरणची सीट या ठिकाणी प्रीतम म्हात्रे मागे घेत आहेत, पनवेलची सीट शिवसेनेच्या लीना गरड मागे घेत आहेत. परंतु आता मात्र हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की या ठिकाणी उरणची सीट प्रीतम म्हात्रे यांनी मागे घेतलेली नाही. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची उरण येथील उमेदवारी ही प्रीतम म्हात्रे हे लढवणार आहेत आणि त्याचप्रमाणे पनवेलमधून शिवसेनेच्या लीना गरड यांनी देखील आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे. आता एक गोष्ट निश्चितच क्लिअर आहे की पनवेल आणि उरणमधून तिरंगी लढत होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदी यांच्यामध्ये उरणमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत ठाकूर, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि शिवसेनेच्या लीना गरड यांच्यामध्ये पनवेलमध्ये लढत होणार आहे. दोन्ही ठिकाणची लढत आता तिरंगी होणार आहे. त्याच्यामध्ये जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे आपल्याला येत्या 23 तारखेला दिसून येणार आहे.